आता खूपच झालं. लाडूची ब्रेस्ट फीडिंग बंदच करावी लागेल. हॅलो, मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. गावावरनं आल्यानंतर किराणा संपला म्हणून सर्वात आधी तर तो भरला आणि तो व्यवस्थित लावून घेत आहे आणि त्यामध्ये लाडू मला मदत करणार नाही असं तर होणारच नाही. आम्ही दोघींनी मिळून पहा किती छान असा किराणा लावला. जो डब्यात भरायचा होता तोही भरून घेतला. घरामध्ये 2-3 दिवस जरी नसलो तरी डस्टिंग खूप जास्त होते म्हणून सर्व घर व्यवस्थित क्लीन करून घेतलं. लग्नावरनं आल्यापासून सतत एकच विचार येतोय की लाडूची ब्रेस्ट फीडिंग कशी बंद करावी, कारण लग्नामध्ये तिने मला खूप जास्त त्रास दिलाय. तसं तर WHO नुसार 2 वर्षाचं बाळ होईपर्यंत आईचं दूध पाजलं पाहिजे आणि लाडू आता फक्त 18 महिन्यांचीच आहे. पण जेव्हा मी आईचं दूध बंद केलं होतं ना, तेव्हा मला खूप जास्त त्रास झाला होता. त्यामुळे मला अजूनही भीती वाटतेय की लाडूचं दूध कसं बंद करावं. तेव्हा तर एक मूल होतं, आता तर 2-2 मुलं सांभाळायची आहेत. आणि घरच्यांचं असं मत आलं की ती दूध पिते त्यामुळेच वरचं व्यवस्थित जेवण करत नाही. तुम्ही स्वतःच पहा की ती जेवणासाठी किती जास्त त्रास देते आणि हे मला कधी ना कधी तरी करावं लागणारच आहे. पण तुमचा काही अनुभव असेल किंवा तुमचे काही मत असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्याचा मला नक्कीच उपयोग होईल. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.